जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय. पापाचा त्याग करणे. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालवावे. कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यात चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही. यांचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करीतात. तो जिवंतांचा व मृतांचा न्याय निवाडा करण्यास तयार आहे. त्याला ते हिशेब देतील. कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की देहात त्यांचा न्याय निवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मनुष्य मुख्यतः एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. ह्यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करू. खरोखर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की पापाचा त्याग करणे हा आजचा विषय आहे. आणि खरोखर या वचनांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या आमच्या जीवनामध्ये नसाव्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वचन 7, सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. आज आम्हाला प्रार्थनेची गरज आहे आणि प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियांनो, चला आपण उठूया, आपण प्रार्थना करू आणि जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊ. आणि खरोखर तसेच पुढे देवाचं वचन आम्हाला सांगते की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावी. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहे. आमेन. आणि खरोखर आम्हाला त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरती विश्वास ठेवून चालायचा आहे. आपण प्रार्थना करू आणि आपल्या समस्या अडचणी आपल्या देवाला सांगू आणि जिवंत देवाच्या पवित्र चरणाजवळ जाऊ. आपण हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, आजचा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आज जो विषय आहे पापाचा त्याग करणे, आमच्या जीवनातून पाप हे नाहीसे तुका, आम्हाला शुद्ध पवित्र तुका. प्रभू, ज्या वचनांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व आमच्या जीवनातून तू काढून टाक. आम्हाला शुद्धतेचं पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. पवित्र प्रभू येशू, विशेष करून आज ही सध्याची पिढी व्यभिचारामध्ये, वासनांमध्ये, वेगवेगळ्या वाईट गोष्टींमध्ये अडकलेली आहे. ओ पित्या परमेश्वरा, आम्हा सर्वांचं तू रक्षण या सर्व घाणेरड्या पापापासून तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तसेच तुझं वचन सांगते की प्रार्थनेविषयी तुम्ही सावध असा. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. या काळाची गरज आहे प्रार्थना. आणि प्रिय प्रभू येशू, आम्हा प्रत्येक
लहान लेकरापासून तर वृद्धांपर्यंत प्रिय प्रभू येशू या सकाळच्या समयी प्रार्थनेसाठी तू उठव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू आम्ही तुझी सुवार्ता सांगावी, तुझ्या वचनानुसार वागावं, हे जीवन आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व सैतानी सत्ता नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व प्रकारचे घाणेरडे विचार नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व प्रकारचे घाणेरडे आजार नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आज हे सकाळची समय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. होय प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू येशू आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रभू, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा प्रभू येशू ख्रिस्त तू आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे. सर्व आजार विकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, आज या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रभू, आमच्या प्रत्येकावरती तुझं वर्चस्व असू दे. तुझ्या कंट्रोलमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेव. सर्व प्रकारच्या सैतानिक गोष्टी नासुरी येशूच्या नावामध्ये तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आमचे सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणात जवळ समर्पित करीत आहोत. आज दिवसभरातील होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा, उपास, प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, आज होणारे सर्व लग्न विधी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्या लेकरांना अजूनही वधू आणि वर भेटत नाही, प्रिय प्रभू येशू, त्या लेकरांसाठी मी प्रार्थना करत आहे. त्यांना योग्य वर, योग्य वधू तू भेटू दे आणि तुझं गौरव दे. जे तरुण तरुणी प्रिय प्रभू येशू रोजगाराच्या याच्यामध्ये आहे, बेरोजगार आहेत, ते काम पाहत आहेत. प्रभू, त्यांना सुंदर असा जॉब तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा जे शिकत आहे त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. त्यांचं शिक्षण तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. होय पित्या प्रभू परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तेव्हा जे आजार आहेत त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे संकटामध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व संकट तू काढून टाक. प्रभू, जे निराशित आहे, निराशेचा दुष्टात्मा आहे तो काढून टाक पित्या परमेश्वरा. त्यांच्या जीवनामध्ये शांतीचा उगम होतोय. प्रभू, जे आत्महत्येचा विचार करत आहे किंवा आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये आहेत ते सर्व विचार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू, त्यांचा ताबा तू घे. प्रभू, या जगामध्ये दुष्टात्म्यांचं थैमान चालू आहे. प्रभू, या जगातून प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर. दुष्टात्म्यांपासून तू रक्षण कर आणि प्रभू, तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आण. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. प्रभू, या सकाळच्या समयी आम्ही सर्वजण तुला समर्पित होत आहोत आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वर. आज दिवसभरातील होणारे सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्यांचे रखडलेले कामकाज आहे ते सर्व तू मोकळे करत आहेस. प्रभू, जे कोर्टामध्ये न्याय मागत आहेत त्या सर्व लोकांना तू न्याय तू दे. प्रभू, ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, भांडणं आहेत, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, जे पती पत्नी डिवोर्सच्या मार्गावरती आहेत ते सर्व डिवोर्स तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू रद्द कर.
प्रभू, जे पती पत्नी अनैतिक संबंधामध्ये अडकलेले आहेत, प्रभू त्यांना त्या वाईट गोष्टीतून तू बाहेर काढ आणि हे देवा तू त्यांना तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तुझं भय तू कर, तुझ्या भयात चालावं, तुझ्या सामर्थ्यात चालावं असं होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आमचा देश आणि आमच्या देशातील सर्व व्यवस्था, सर्व राज्य, आमचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांना प्रिय प्रभू या देशाचा योग्य कारभार पाहण्यासाठी तू त्यांना सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व भ्रष्टाचारी मार्गापासून त्यांना तू अलग ठेव आणि प्रिय प्रभू आमच्या देशातील सर्व जातीवाद तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या देशाचं तू रक्षण तू कर, शत्रू राष्ट्रापासून रक्षण कर, अर्थव्यवस्था, उद्योगधंद्यामध्ये आणि प्रिय प्रभू तुझ्या राज्यामध्ये या देशाची तू वाढ कर आणि सर्व राष्ट्र देखील तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. प्रभू, सकाळची वेळ तू आशीर्वादित केलेली आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली, आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देतोस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. हे तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तर आहे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर ह्या क्रमांकावरती संपर्क साधावा. 97 30 30 16 68. प्रार्थना विनंतीसाठी संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपल्या कामामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या सर्व गोष्टींमध्ये देवबाप आपल्याला सहाय्य करो. आमेन.